गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ऍड करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये एक जुडी पालकची मी इथं ऍड करून घेतलेली आहे, व्यवस्थित अशी साफ करून। पालक ऍड केल्यानंतर अर्धा चमचा वरून साखर ऍड करून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिट या मिश्रणाला उकळी काढून घ्यायची आहे। साखर ऍड केल्यामुळे पालकाचा रंग आपल्याला हिरवागार असा दिसणार आहे, तुम्ही इथं पाहतच असाल। आणि आता गॅसची फ्लेम बंद करून आपण याचे पाणी सर्व निथळून घेणार आहोत। त्याचसोबत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4 ते 5 काजू आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले, याची आपण फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि पालकाची सुद्धा आपण मिक्सर मधून पेस्ट बनवून घेतलेली आहे। सोबत आता कढईमध्ये तेल ऍड करून हे पनीरचे तुकडे आपण व्यवस्थित असे परतून घेणार आहोत, थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही विदाउट फ्राय करता डायरेक्ट भाजीमध्ये पनीर ऍड करू शकता। आणि पनीर फ्राय करत असताना इथे रूम टेम्परेचरचं पनीर घ्यायचं आहे, लगेचच फ्रीज मधले पनीर इथे आपण कढईमध्ये ऍड करायचे नाही, कारण पनीर कढईला चिकटण्याची शक्यता असते। त्याचसोबत याच तेलामध्ये आता आपण जी आले, लसूण, कांदा आणि काजूची जी पेस्ट होती ती आपण ऍड करून घेतलेली आहे, तुम्ही इथं पाहत असाल। सोबत चवीनुसार लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे, अर्धा चमचा हळद इथे मी मिक्स करून घेतलेली आहे। सोबतच 1 चमचा गरम मसाला इथे ऍड करून घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे 2 मिनिट तेलावरती परतून घेणार आहोत, तुम्ही इथं पाहत असाल। मिश्रण अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रणाला छान तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आता आपण जी पालकाची पेस्ट बनवून घेतलेली होती ती आता ऍड करून घ्यायची आहे, तुम्ही इथं पाहतच असाल। छान असं तेल सुटलेलं आहे या सर्व मिश्रणाला आणि आता आपण याच्यामध्ये पालकाची पेस्ट ऍड करून घेतलेली आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आणि अशा पद्धतीने पालकाची पेस्ट सुद्धा इथे आपण ऍड करून घेतलेली आहे, तुम्ही पाहत असाल। अगदी हिरवीगार अशी ही पेस्ट तशीच्या तशी दिसत आहे पालकाची। आणि 2 ते 3 मिनिट मिश्रण परतून घेऊन चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित केल्यानंतर याला झाकण ठेवून आपण 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। गॅसच्या अगदी स्लो फ्लेम वरती हे आपण शिजवून घेणार आहोत, तुम्ही इथं पाहतच असाल। 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहत असाल पालक आपला अत्यंत सुंदर पद्धतीने शिजलेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे ऍड करून घेणार आहोत। अगदी हिरवीगार अशीच ही पालकाची ग्रेव्ही तुम्हाला दिसत आहे, अजिबात रंग चेंज झालेला नाही। आणि पनीर ऍड करून झाल्यानंतर घरामध्ये जी दुधावरची साई होती त्याची मी क्रीम बनवून घेतलेली आहे, तुम्ही रेडीमेड मार्केट मधली सुद्धा क्रीम इथे वापरू शकता। 2 चमचे मी इथं क्रीम ऍड करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण। आणि 2 मिनिटं याची परत एकदा वाफ काढून घेणार आहोत आणि खायला तयार होते चपाती सोबत, रोटी सोबत हे पालक पनीर। घरच्या घरी बनवलेली हॉटेलच्या पद्धतीने ही रेसिपी आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 चॅनेलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।